हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा. अजून एक जीव होणार आता, अजून एक जीव येणार आता. तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ, तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. श्वास तू बंध मी रेशमी खुणा, फूल तू गंध मी धुंद भावना. डोळ्यात पाहूया दोघात राहूया, ये ना ये ना. तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ, तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा, सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा. शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई. हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई. जमीन पे हमको बोना है, आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है. अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है. शहनाई शहनाई शहनाई. रास रचिन साज सजिन शुभ प्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो. सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. आज आपण सोनल हिच्या डोहा जेवणासाठी जमलेलो आहोत. सांगळे आणि पड परिवारातर्फे तसंच संस्कार श्री ग्रुपतर्फे उपस्थितांचं मनापासून स्वागत. आजच्या डोहा जेवणाच्या दिवशी तुला मनापासून शुभेच्छा. संस्कृत ही देवाची भाषा मानली जाते, म्हणून खास त्या भाषेतून तुला शुभेच्छा मिळेल. शुभोस्तु सीमन्तोन्नयनं यच्छतु अद्वयः तुभ्यं, भवतु सुपुत्र वा सुपुत्री च सुलभं गर्भ. शुभोस्तु सीमन्तोन्नयनं, राधा वा कृष्णः आगच्छतु, तव कुटुंब उन्नतिं करोतु. सानन्दं शुभ स्वागतं ताभ्यां, शुभोस्तु सीमन्तोन्नयनं. याचा अर्थ तुझ्या पोटी अद्वय हा म्हणजे अद्वितीय युनिक असं बाळ जन्माला येऊ दे. राधा किंवा कृष्ण म्हणजे मुलगा मुलगी काहीही होऊ दे, पण त्याच्या जन्मापासून तुमच्या दोन्ही कुटुंबांची आणि कुळांची उन्नती होऊ दे.
जमलं तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. धन्यवाद. काही वेळा काय होतं की आपण बघण्यामध्ये इतके रमून जातो, टाळ्या वाजवायच्या राहून जातात, पण तुमच्या टाळ्या हे आम्हाला संजीवन असतं, त्यामुळे आमचे कान तुमच्या टाळ्यांकडे असतात. तुझं शिक्षण पूर्ण झालं आणि घरात तुझ्या लग्नाचा विषय सुरू झाला. भाऊ अक्षय आणि सचिन यांना तर तुला चिडवायला निमित्तच मिळालं. आता आपल्याला तो हळवा क्षण अनुभवायचा आहे, त्यामुळे आपण शांतपणाने त्या विदाईच्या ह्याच्यात जाऊया. अनुभवूया तो हळवा क्षण. आपल्या सगळ्यांचे डोळे नक्कीच पाणावतात. माहेरच्या सर्वांचा निरोप घेऊन तू गाडीत बस. आता सासरची मंडळी तुझ्यासोबत राहून तुला आधार नाही. तू मंदिरात देवीची ओटी भरलीस. लग्नानंतर मिळालेला हा पहिला अधिकार सवासणीचा. तारा चुंबऱ्यावर माप ठेवलेलं होतं. तुम्हा दोघांवर तुकडा ओवाळून टाकून माप ओलांडून तुझा सासरच्या घरी मोठ्या थाटात प्रवेश झाला. थोडी शांतता ठेवा प्लीज. जरा थोडं ऐका प्लीज. कसं की आपण त्या कथानकामध्ये छान रमून जातोय ना, त्यामुळं म्हणून आम्ही उशिरा आलो, तुम्हाला गप्पा मारायला थोड्या मिळाल्या. तर आता आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊया असं मी म्हणते. थिंक पॉझिटिव्ह की आम्हाला उशीर झाला, तुमच्या गप्पा झाल्या असाव्या असं. तर आता आपण पुन्हा लग्नाच्या मूडमध्ये येऊया. तुझ्या सासरची घरी तुझा मोठा थाटामाटात गृहप्रवेश झाला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण तुमच्या समृद्ध आणि सुखी सहजीवनासाठी सत्यनारायणाची पूजा आणि देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला होता. देवीचे आशीर्वाद घेऊया, पाहूया त्याची एक झलक, अनुभवूया तो क्षण. भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी
माझ्यावरी जागावी तो रात सारी ऐकू पाखरी माझ्यावरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये आई भवानीचा आशीर्वाद घेऊन तुमच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आणि तू एक उखाणा घेतलास. तुझ्या वतीनं मी ऐकवते. सासूबाई लक्ष्मीबाई प्रेमळ, सासरे अण्णासाहेब हौशी, माया आहे सर्वांची, किरण यांच्या सोबत जाता कमी न भासे कशाची. माहेरच्या संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन तू सासरी आलीस. सासरच्या चालीरीतीही तेवढ्याच उत्साहाने शिकून घेतल्यास. गौरी गणपती नवरात्र दिवाळ सण सगळं कसं थाटामाटात हौसेने पार पडतं. नव्या कुटुंबात तू मनापासून समरसून गेलीस आणि तेवढ्यात तुला उलट्यांचा त्रास सुरू झाला. जीव घाबरा व्हायचा एवढ्या उलट्या. तुझ्या सासूबाई लक्ष्मीबाई यांना कळलं. काळजी वाटण्याऐवजी त्या हसल्या. औषधाबद्दल बोलण्याऐवजी काय खावंसं वाटतंय असं म्हणाल्या. सासरे अण्णासाहेब म्हणाले, डॉक्टरांकडे जाऊन बातमी पक्की विचारून घ्या. तुला तर काहीच कळत नव्हतं आणि डॉक्टरांनी ही गोड बातमी सांगितली. नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली. आता तू खुर्ची सध्या वाटतंय. तब्येत कशी आहे? डॉक्टरांकडून जातीयेस ना? त्यांनी सांगितलेला चार्ट नियमितपणे फॉलो करतेस ना? 2 जीवांची आहेस. खाणं वाढव. 1 ना 2 केवढ्या सूचना, पण या सगळ्या सूचना तुझ्या प्रेमापोटीच आहेत याची तुला कल्पना आहे. तुला तुझे डोहाळे पुरवायचे आणि हवं तेच खाऊ घालायचं हा चंगच बांधाय सगळ्यांनी. पाहतात या सगळ्या जणी कशा तयार उभ्या आहेत त्यासाठी. ते पाहूया कुणी कुणी तुझ्यासाठी काय काय आणले ते. काय काय आवडेल सांग तुला, सोनल सांग तुला, सासूबाई आणून देतील तुला, सासूबाई आणून देतील तुला. मग
लक्ष्मीबाई सासूबाईंनी काय आणलंय आपल्या लाडक्या सुने करता? मी की नाही माझ्या लाडक्या सुनेसाठी गरम गरम झुणका भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून आणलाय. अरे वा, छानच की. झुणका भाकर नको मला, नको मला, पिझ्झा बर्गर हवाय मला, पिझ्झा बर्गर हवाय मला. काय काय आवडेल सांग तुला, सांग तुला, नणंदबाई आणून देतील तुला, नणंदबाई आणून देतील तुला. मग सुरेखा आणि वनिता नणंदबाईंनी काय आणलंय लाडक्या बहिणी करता? मी की नाही माझ्या लाडक्या बहिणी करता थंडगार आईस्क्रीम आणि मस्तानी आणली आहे. अरे वा, छानच की. आईस्क्रीम मस्तानी नको मला, नको मला, कॅडबी कोल्ड कॉफी हवी मला, कॅडबी कोल्ड कॉफी हवी मला. काय काय आवडेल सांग तुला, सांग तुला, जाऊबाई आणून देतील तुला, जाऊबाई आणून देतील तुला. मग रुपाली आणि दीपाली जाऊबाईंनी काय आणलंय आपल्या लाडक्या जावे करता? मी की नाही माझ्या लाडक्या जाऊबाईसाठी गरम गरम इडली आणि वडा सांबार आणले. वा वा, छानच की. इडली वडा सांबार नको मला, नको मला, चायनीज नूडल्स हव्यात मला, चायनीज नूडल्स हव्यात मला. काय काय आवडेल सांग तुला, सांग तुला, आई आणून देईल तुला, आई आणून देईल तुला. मग वालूबाई आईने काय आणलंय आपल्या लाडक्या लेकी करता? मी की नाही माझ्या लाडक्या लेकीसाठी गरम गरम पुरणपोळी आणि कटाची आमटी करून आणली आहे. वा वा, छानच की. पुरणपोळी नको मला, नको मला, SPDP हवी मला, SPDP हवी मला. काय काय आवडेल सांग तुला, सांग तुला, आत्या आणून देईल तुला, आत्या आणून देईल तुला. मग ललिता, मालिनी आणि सुशीला आत्यांनी काय आणलंय आपल्या लाडक्या भाजी करता? मी की नाही माझ्या लाडक्या भाजीसाठी पनीर बटर मसाला आणि रुमाली रोटी आणली आहे. अरे वा, मस्तच की. पनीर मसाला नको मला, नको मला, व्हाईट सॉस पास्ता हवाय मला, व्हाईट सॉस पास्ता हवाय मला. काय काय आवडेल सांग तुला, सांग तुला. एकच मिनिट हा. आज श्रावणी सोमवारचा उपवास आहे, म्हणून स्पेशल आजची ॲडिशन आहे ही की उपवासाचा पदार्थ तिला आपण विचारूया म्हणून. उपवासाचं काय आवडेल तुला, सोनं सांग मला, मामी आणून देईल तुला, मामी आणून देईल तुला. मग भीमा मामीनी काय आणलंय तुझ्या लाडक्या भाचीसाठी? मी की नाही माझ्या भाचीसाठी साबुदाण्याची खिचडी आणि खमंग काकडी आणली आहे. 1 2 3. खिचडी काकडी नको मला, नको मला, उपासाची इडली हवी मला, उपासाची इडली हवी मला. काय काय आवडेल सांग तुला, सांग तुला, मैत्रीण आणून देईल तुला, मैत्रीण आणून देईल तुला. मग स्वाती, शारदा आणि काजल या मैत्रिणींनी आपल्या सखीसाठी काय आणलंय?
मी की नाही माझ्या प्रिय सखीसाठी पेढे आणि बर्फी दोन्ही आणले. वा वा, अगदी मनातलंच की. पेढे बर्फी हवी मला मीच आणून देईन तुम्हा काय काय आवडेल सांग तुला सगळे आणून देतील तुला. सगळेजण हौसनी तुझे डोहाळे पुरवत आहेत. त्यामागे एक खास कारण आहे बरं का. मुख्य कारण म्हणजे 7व्या महिन्यानंतर गर्भवती स्त्रीला जडपणा जाणवायला लागतो. 9व्या महिन्यापर्यंतच्या काळात तिला आनंदी ठेवायचं, तिचं गोड कौतुक करायचं, जेणेकरून तिला होणाऱ्या त्रासाकडे तिचं दुर्लक्ष व्हावं, मनाला वाटणारी हुरहुर विसरायला व्हावी. आयुर्वेदाप्रमाणे डोहा जेवणाचा उद्देश म्हणजे गर्भसंस्कार. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची ओळख या जीवाला गर्भात असतानाच करून द्यायची. पृथ्वी म्हणजे जमीन, आपण पाटावर बसून घरची ओटी भरतो. आप म्हणजे पाणी, बोटीतलं डोहा जेवण करतात त्यामुळे पाण्याची भीती जाते. तेज म्हणजे सूर्य, कोवळ्या उन्हातलं डोहा जेवण करतात. वायू म्हणजे वारा, बागेत झोपाळ्यावरचं डोहा जेवण, निसर्गाची ओळख आणि वारा, मोकळी हवा यांची संगत. आकाश, रात्रीचं आकाश म्हणजे सौंदर्य, शांतता, चांदण्यातलं डोहा जेवण करतात. शिवाय नेहमीच डोहाळशीला जे हवं ते तिला द्यायचं. काही वेळा डोहाळशीला वेगळंच काहीतरी हवं असतं, जसं मगाशी आम्ही म्हटलं. खरं म्हणजे तसं तिचं असेल असं नाहीये, सोनं सगळं खात असेल, पण तिला आपण उत्सव मूर्ती म्हणून बसवलं ना, त्यामुळे तिच्या वतीनं आपण मजाक करायची. तर तसंच डोहाळशीचं एक गमतीदार मनोगत आता आपण ऐकणार आहोत. त्याच्याशी सोन्याचा काही संबंध नाही, फक्त आपण डोहाळशी ती आहे म्हणून तिला तिथे बसून तिची मजा घेऊया. यादी ठिकाणी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आतापर्यंत सादर केलेले आहेत. बाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात, पेढे बर्फी खावी वाटे नको आमटी भात. सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात, पेढे बर्फी खावी वाटे नको आमटी भात. पेढे बर्फी खावी वाटे नको आमटी भात. फळांची नि फुलांची करावी बरसात, सुखमेवा भरून ठेवा माझ्या कपाटात. रोज रोज जाऊ आपण दोघी देवळात, आजीबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. आजीबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. आजीबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. चहा कर यांना आणि मला द्या कॉफी, मामांजींना सांगा आणा बिस्किट आणि टॉफी. सिनेमाला न्यावे रोज नव्या थिएटरात, वंसबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. वंसबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. वंसबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. मंचुरियन खावे वाटे नको आमटी भात, स्वप्नांमध्ये रमून जाईल सारी सारी रात. मऊ बिछाण्यात यावा अत्तराचा वास, नका सांगू काम धंदा होतो भारी त्रास. नका सांगू काम धंदा होतो भारी त्रास. नका सांगू काम धंदा होतो भारी त्रास. लोळत राहील पाहिल टीव्ही माझ्या मीनादार, सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात. चॉकलेट कॅडबरी खावी वाट नको आमटी भात, चमचमीत पदार्थांची हवी वाटे साथ. बसले जरी रुसून तरी नका हो रागाऊ, डोहाळ्यांना माझ्या तुम्ही नका नावे ठेवू. डोहाळ्यांना माझ्या तुम्ही नका नावे ठेवू. डोहाळ्यांना माझ्या तुम्ही नका नावे ठेवू. मुलगा तुमचा लाखात कशी सून मी लाखात, आशीर्वाद द्यावा मला सगळ्यांनी झोकात.
द्यावा मला सगळ्यांनी जोकार, आशीर्वाद द्यावा मला सगळ्यांनी जोकार. सासूबाई ऐका माझ्या डोहाळ्यांची बात, पेढे बर्फी खावी वाटे नको आमटी भात, पेढे बर्फी खावी वाटे नको आमटी भात. मी म्हटलं तसं डोहाळ जेवणाचे अनेक प्रकार आहेत. पहाटेचं डोहाळ जेवण कोवळं ऊन म्हणजे बी जीवनसत्व मिळवून देतं हा वैज्ञानिक हेतू झालाच, पण हौसेचा भाग म्हणूनही कोवळ्या उन्हातलं डोहाळ जेवण करतात. त्या निमित्तानं तिला केशरी रंगाची साडी किंवा ड्रेस घेतात. जेवणात केशरी भात, आम्रखंड असे केशरी पदार्थ करतात. चांदण्यातलं डोहाळ जेवण करतात. त्याला पुलाव, पांढरं श्रीखंड, करंजी असे पांढरे पदार्थ करतात आणि पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घेतात. स्त्रियांना मुळातच भरभरून जगण्याची आवड असते, रंगांची ओढ वाटते, खाण्याच्या पदार्थांमध्ये व्हरायटी आवडते. डोहाळ जेवणाच्या निमित्तानं ही सगळी हौस मौस पूर्ण करून घ्यायची. आता आपण सोनलला विचारूया की तिला नेमके कसले डोहाळे लागले. आम्ही काय देऊ तुला? काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला, नको लाजू अशी सांग ना ग मला, नको लाजू अशी सांग ना ग मला. काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला. सांग भिल्लीण बनून तीर कमठा घेऊन, सांग भिल्लीण बनून तीर कमठा घेऊन, हरिणीच्या मागे जायचे का तुला, हरिणीच्या मागे जायचे का तुला. काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला. गर्दरानी फिरून नाना फुले वेचून, गर्दरानी फिरून नाना फुले वेचून, फुलराणी अशी वायचे का तुला, फुलराणी अशी वायचे का तुला. काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला. नबीची सौदा मिली कुणवी ते तुला, नबीची सौदा मिली कुणवी ते तुला. उंच उंच झुला साधवी का तुला, उंच उंच झुला साधवी का तुला. काय देऊ तुला, काय. डोहाळ जेवणाच्या नाचातही प्रवीण आहे खासी, मी आहे सोनाली प्रकाश रामदासी. वैशाली कुंडलिक वीर. जाहिरात. संसार घर सांभाळून मोगजे. पत्रकारी दीपाली सागर येवले. नाव सुनंदा चंद्रहास जप्तीवाले आहे माझे नाव. नतमस्तक होऊनी तव चरणी, नतमस्तक होऊनी तव चरणी. मुलगा मुलगी फरक करायचा नाही, तिला मातृत्वाचा भरभरून आनंद घेऊ द्यायचा हे मनाशी पक्क ठरवूया. कारण सोनलच्या डोहाळ्यांची बातमी कळल्यापासून सांगळे आणि फळ दोन्ही कुटुंबांमध्ये किती आनंदाचं वातावरण पसरलंय आणि आनंद होणं स्वाभाविकच नाही का. सासूबाई लक्ष्मीबाई, आई वाल्लूबाई, वनिता मावशी, बेबी आणि सुशीला काकू, ललिता, मालिनी, सुशीला या आत्या, भीमा मामी या सगळ्या आजी होणार आहेत. सासरे अण्णासाहेब आणि वडील रामनाथ हे आजोबा होणार आहेत. दीर पंढरीनाथ आणि नितीन हे काका, तर जाऊबाई रुपाली आणि दीक्षा या काकी होणार आहेत. बहीण ज्योती मावशी, तर भाऊ अक्षय आणि सचिन हे मामा होणार आहेत.
सुरेखा आणि वनिता या नणंदबाई आत्या होणार आहेत. सर्वांना या नवीन नात्यांची अपूर्वाई आणि आनंद वाटतोय. किती आणि कसा ते पाहूया पुढच्या गाण्यातून. डोहाशीचे लाड तर आपण करतोच, पण मला असं वाटतं की बाबांच्याही आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडत असतो. खरं तर त्यांच्यावरची जबाबदारी वाढलेली असते. तेव्हा किरण बाबांनी इथे येऊन बसायचे. आता त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत की आईला जसं काय काय वाटतंय तसं बाबांना नेमकं काय वाटतंय. बरं, आतुरता नव्या पाहुण्याची भावना बाबाच्या मनातली. मी देखील आनंदी झालो जेव्हा कळलं बाळ जन्माला येणार आहे. मी देखील कोणाचा तरी आता बाबा होणार आहे. तुला अनुभवते रे रोज तुझी आई, जेव्हापासून तुझ्या येण्याची जाणीव तिला झाली. माझ्याकडे तसा काही मार्ग मुळे नाही, म्हणून माझी पापणी आता ओली झाली. माझ्या मनाला नवीनच हुरहुर लागली. तुझ्या हालचाली रोज मी बाहेरून पाहणार आहे. मुलासोबत एक नवा बापही जन्माला येणार आहे. ऑफिसात काम करतानाही आठवण तुझी काढतो. बेफिकिरी सोडून आता जरा जबाबदारीने वागतो. तुझा हा बाबा तुझे सगळे हट्ट पुरवणार आहे. इथून पुढचा माझा वेळ तुझ्यासाठीच असणार आहे. दोघेही आपण एकमेकाच्या मनाप्रमाणे जगू. बाप म्हणून नको, आपण मित्रासारखे वागू. आतापर्यंत मी तिच्या वतीनं उखाणा घेत होते. एक गमतीदार उखाणा तुमच्यासाठी घेते. मन नाव द्या
नाव काय फुकाचं? नाव घ्यायला लागते लुगड्याची घडी. लुगड्याच्या घडीला पैसे पडतात थोडं. बसाया ना मला चौरंगी घोडं. चौरंगी घोड्याची चाल लई हलकी. बसाया ना मला सोन्याची पालखी. सोन्याच्या पालखीला खोटच नव्हती. बसाया ना मला मोठा हत्ती. हत्तीचं लई बाई सुपवाली कान. बसाया ना मला उंटाची मान. उंटावर चढायला लागते शिड. बसाया ना मला 4 चाकी गाडी. 4 चाकी गाडीला लागते या पैशाची चवड. 4 चाकी गाडीला लागते या पैशाची चवड. आणि आज सोन्याच्या डोळा जेवणासाठी सगळ्यांनीच काढली आहे सवड. धन्यवाद. आणि वाटणारी काळजी सोनलला समजतीये. आई म्हणून एका नव्या जीवाला जन्म देणं ही जेवढी सुखाची समाधानाची गोष्ट आहे तेवढीच ती मोठी जबाबदारीही आहे. नव्या बाळाचा जन्म म्हणजे आईचा पुनर्जन्मच असतो. म्हणूनच एकीकडं हवे ते डोहाळे पुरवत असताना पौष्टिक खा, टॉनिक घे, आवडत नसलं तरी दूध पीत जा अशी प्रेमाची सक्तीही सुरू असते. मातृत्वाच्या अशा जबाबदारीची जाणीव म्हणून सोनलने गर्भसंस्कार समजून घेतले. नव्यानं या जगात तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाची स्वागताची ती खूप छान तयारी करते. आपणही तिच्या या भावना समजून घेऊया पुढच्या गाण्यात. थोडा झाला की तुम्ही पूर्ण फुल झालं. आता सोनलच्या वतीनं एक उखाणा घेते की तिच्या मनात आता काय चाललं असेल. माहेर सोडून सासरी आले, आईचे संस्कार छान रुजवले, सासर माहेरच्या सर्वच नात्यांना आता एक नवं नाव मिळणार. अहो किरण, ऐकलत का? आपल्या घरी नवा पाहुणा येणार, आपल्या घरी नवा पाहुणा येणार. जशी मी आता तिच्या वतीनं उखाणा घेतला तसं आमच्या ग्रुपच्या वतीनं दीपाली उखाणा घेतला. मंगल सोहळ्याला आंब्याच्या ढाळीचा मान, मंगल सोहळ्याला आंब्याच्या ढाळीचा मान, गुढीपाडव्याच्या गोडव्याला कडुलिंबाचा पाला छान, केळीच्या पानाला जेवणाचा मान, केळीच्या पानाला जेवणाचा मान, दरबाराची शान वाढवते विड्याचे पान, शिवशंभूंच्या पिंडीवर बेलाचं पान, शिवशंभूंच्या पिंडीवर बेलाचं पान, विष्णुपदी मात्र तुळशीचं पान. आज सोनलच्या डोहाळे जेवणाची संस्कारश्री ग्रुपने वाढवली शान, आज सोनलच्या डोहाळे जेवणाची संस्कारश्री ग्रुपने वाढवली
आणि सागररावांमुळेच मला सौभाग्यवतीचा मान. धन्यवाद. सोनलच्या मनातली भावना आपण समजून घेतली, गाण्यातून ऐकली. तिला भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. डोहा जेवणाच्या समारंभाला उपस्थित तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊया आणि छोट्याशा प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. सर्वांना धन्यवाद. कार्यक्रम आवडला असेल अशी अपेक्षा करते. तुमच्या दोघांबरोबर आम्हाला एक जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा Mm-hmm.